श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये एकदा एक अशी घटना घडाली, ज्यामुळे लोकांना समजलं की श्री स्वामी समर्थ फक्त देव नव्हते, ते आपल्या भक्तांसाठी आई-वडिलांप्रमाणे उभे राहणारे त्यांचे आधार होते. एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचं नाव होतं गौरी. तिच्या घरात खायला अन्न नव्हते, पती आजारी होता आणि मुलं भुकेने रडत होती. गौरी रोज देवाला प्रार्थना करायची. पण एक दिवस शेजाऱ्यांनी तिला म्हटलं की तू अक्कलकोटला जा. तिथे स्वामी वास करतात आणि ते आपल्या भक्तांना कधीच खाली हात वापस पाठवत नाहीत. दुसऱ्या दिवशी गौरीने ठरवलं की मी अक्कलकोटला नक्कीच जाणार आणि ती दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जाण्यासाठी निघाली. तिच्या पायात चप्पल नव्हती, हातात एक छोटीशी भाकरी होती आणि मनात फक्त एकच आशा होती की स्वामी मला वाचवतील. ती चालत चालत अक्कलकोटला पोहोचली. तेव्हा स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसले होते. गौरी स्वामींच्या पायावर पडली आणि रडत रडत म्हणाली, स्वामी, माझ्या घरात खायला अन्न नाही, माझे पती आजारी आहे, मला वाचवा, माझ्या घराला वाचवा. स्वामी समर्थ तिच्याकडे शांतपणे पाहत होते आणि अचानक म्हणाले, जा, तुझ्या घरी सर्व ठीक होईल, चिंता करू नकोस. तिथे उपस्थित सर्व लोकांना काही समजलं नाही, कारण स्वामींनी तिला काहीच दिलं नव्हतं. गौरी उदास मनाने घरी परतली, पण तिच्या मनात स्वामींच्या शब्दांवर विश्वास होता. जेव्हा ती घरी पोहोचली, तेव्हा तिच्या घरासमोर एक एक माणूस उभा होता. तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आणि तुझ्या घरासाठी ही मदत देऊन जात आहे. ती आश्चर्यचकित झाली आणि घरात गेली आणि घरात गेल्याबरोबर ती बघते तर कितीतरी दिवसापासून तिचा नवरा जो बिमार होता, तो हळूहळू चालत होता. हळूहळू हळूहळू बरा होत होता. तेव्हा गौरीला समजलं की श्री स्वामी समर्थ फक्त शब्द देत नाहीत, तर त्यांचा भक्तांचा विश्वास कधीही तुटू देत नाही. त्या दिवसापासून गौरी रोज स्वामींचं नामजप करायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही फक्त एक कथा नाही, हा विश्वास आहे की जेव्हा आपण स्वामींवर श्रद्धा ठेवतो, तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात काही ना काही चमत्कार घडवतात आणि आपल्या अडचणीत स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ.